हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपल्या सबस्क्रायबर शोभाताईंचा प्रश्न घेऊया. त्या म्हणतात मुलगा लव्ह मॅरेज करायचं म्हणाला. आम्ही अगदी मनापासून खुशीनं हो म्हणालो. लग्न झाल्यावर तो वेगळं राहायचं म्हणतोय. आमचं घर मोठं आहे, त्यांना हवी ती स्पेस आहे. आता आई वडील म्हणून आम्ही काही करायचं? अगदी सहज प्रश्न आहे. तुमचे जागी कोणी असलं तरी त्यांना असं वाटलं असतं. असं का होते? म्हणजे प्रत्येकाला फ्रीडम हवं असते. हल्लीचे काळी तरी हे फ्रीडमला, स्वातंत्र्याला खूप यंगस्टर्स मानतात आणि बरोबर आहे त्यांचे दृष्टीनं. आणि एक तुम्हाला सांगू, हे खूप चांगलं. आधी तो म्हणाला ते तुम्ही आनंदानं हो म्हणा. का म्हणजे नंतर एकत्र राहिल्यावर काही हे होण्यापेक्षा आधीपासून वेगळं राहिलेलं बरं. सणावाराला बोलवा त्यांना, ते बोलावलं की तुम्ही जाऊन या, आनंदानं राहावा. आता का हे सगळं मी तुम्हाला सांगते. आणि हे असं कसं झालं एकदम A to Z सांगते तुम्हाला. सगळं ऐकलात की अगदी बरोबर वाटेल. आता तुम्ही म्हणाला अहो फ्रीडम काय, स्वातंत्र्य नाही का? घर एवढं मोठं आहे. मग अहो स्वातंत्र्य म्हणजे हल्ली काय असते माहिती आहे का? प्रत्येकाला त्यांचं लाईफस्टाईल असते. लाईफस्टाईल म्हणजे आता कोणाला 8 वाजता उठतात, कोण 9 वाजता उठतात. त्यांना वाटते सासू सासऱ्यांबरोबर एकत्र राहिलं की हे नाही शक्य, त्यामुळे मला स्वातंत्र्य. एवढेच का, रोजचे जेवणात कोणाला भात फडफडीत लागतो, कोणाला मऊ भात लागतो. ह्याच्यावरनं सुद्धा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन होतात. बाहेर जेवायला जाणं, घरात करून खाणं, ह्या सगळ्या गोष्टींवर होतात. त्यामुळे तुमच्या मुलांना ठरवलेलं पहिलेपासून आम्ही वेगळं राहणार आहे, योग्य आहे, हो म्हणा त्याला. आणि ह्याच्या पुढे तुमचं नवे बरेच ठिकाणी आणि ऑलरेडी झालेलं आहे. माझ्या कितीतरी मैत्रिणी मुलं वेगळे राहतात, त्या एकट्या असून सुद्धा सपरेट राहतात. पूर्वी फक्त सेलिब्रिटी लोकांकडे तसं राहत होते. फॉर एक्झाम्पल रितू कपूर एकटीच राहते आणि आलिया भट्ट आणि तिचा नवरा हे वेगळे राहतात. एवढ्या का? राहुल गांधी लग्न झालेलं नसून सुद्धा आई बरोबर राहत नाही. आई एकटी सपरेट राहते, तो सपरेट राहतो. पूर्वी सेलिब्रिटीजमध्ये होतं, पण आता हे कॉमन पीपलमध्ये पण आलेलं आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये कसं होतंय, लग्न पण त्यांचं ते ठरवतात. कोणाला बोलवायचं, खर्च काय करायचं, सगळं ते दोघं ठरवतात. आणि लग्न झाल्यावर तिथे कधी नवरी मुलगी सासरी म्हणजे सासू सासऱ्यांचे घरी येत नाहीये. ते त्यांचे घरी जातात. एक ते आधी ते घर ठेवून घेतलेलं असते विकत, नाही ते भाड्यानं घेतलेलं असते. त्यामुळे हे काही असं वेगळं नाही. आणि तुम्हाला हे वाटणं साहजिक आहे. हे का वाटते सांगू का? हे जनरेशन गॅप म्हणा किंवा आपली लग्न कशी बदलत गेली, मी थोडक्यात सांगते. अगदी खूप पूर्वीचे काळी अगदी लहान असताना लग्न व्हायची म्हणे. माझी आजी म्हणायची, आजीचं लग्न तरी 4थ्या वर्षी झालं होतं म्हणे. माहेरी जाताना तिचे वडील तिला कडेवर घेऊन जायचे, विचार करा. असं नंतर कसं जरा मोठी झाल्यावर झालं. नंतर सुद्धा लग्न ठरवताना मुलगा मुलगी एकमेकांना आधी बघत नव्हते, काही नव्हतं. तर अंतरपट काढल्यावरच दोघंही एकमेकांना बघायचे आणि जे काही आपले वाटणीला आलं तर पंचामृत म्हणून अगदी छान संसार करायचे. नंतर काय झालं, एकमेकांना बघणं, तर हे कार्यक्रम चालू झाले. एकमेकांना काही प्रॉब्लेम म्हणा, प्रश्न म्हणा, एकमेकांना विचारा. तेव्हा इन द बिगिनिंग 4 लोकांमध्ये बोलायचं. नंतर काय झालं, आपण त्यांना म्हणतो ओके सपरेट जावा, विचारा, किंवा आउटिंगला जातात किंवा लॉंग ड्राईव्हला जातात.
लग्नाआधी 2-4 वेळेला भेटणं हे चांगलं आहे. का म्हणजे हल्ली नाही ते बघतो आपण आजूबाजूला काय होते, त्यामुळे एकमेकांना समजून ओके आपण आयुष्यभर एकमेकांबरोबर राहू शकतो का हे ते विचार. त्यामुळे हे सगळे बदल होत गेलेले आहेत आणि अजून थोडे इव्होल्युशन होईल. आणि कायम पहिले पिढीला वाटते आपण करत होतो हे बरोबर आहे. आता तुम्हाला हे पण वाटेल एक म्हणजे एकत्र राहिलं की एकमेकांसाठी आपण असतो. खर्च वेगवेगळा राहायचं म्हणजे डबल होतो. मेड वेगळी होते, लाईट बिल वेगळं येते, असं साधे साधे खर्च सुद्धा डबल होतात. तुम्हाला वाटणं साहजिक आहे. हे प्रत्येक पिढीला वाटत होतं. फॉर एक्झाम्पल आमच्या पिढीतल्या बायका नोकरी करणाऱ्या स्पेशली वाती म्हणा वस्त्र म्हणा विकत आणला तेव्हा 5 रुपयाला मिळायचा. आता कितीला माहीत नाही का, म्हणजे आमचं सगळं सुनबाई बघतीये. विकत आणताना सासू म्हणाले घरात कापूस आहे कशाला विकत आणायचं, किती वेळ लागतो त्याला, असं त्यांना वाटायचं. किंवा बाहेर जेवायला गेलो की हो एवढा हलं बिल येते. आता आपल्याला सुद्धा वाटते. आता परवाच सांगते, एक थोडे दिवसापूर्वी आम्ही मुंबईला जाताना मध्ये फूड मॉलमध्ये थांबलो होतो. तिथे मसाला डोसा घेतला आम्ही. मसाला डोस्याची किंमत काय 250 रुपये एक एक डोसेला. विचार करा, चौघांचे 1000 रुपये नुसते मसाला डोसा. मी म्हटलं अहो हेच आपण घरात केला की किती स्वस्तात होते. त्यामुळे आपल्याला वाटते, मुलांना कसं वाटतं, आमचा मुलगा म्हणाला आपण काय रोज रोज जातो का, कधी तर बाहेर गेल्या वेळेला बाहेर घ्यायचं, तेव्हा घरातनं करा न्या डबे घ्या असलं काही करायचं नाही. आपण काही रोज रोज जात नाही, त्यामुळे त्यांना त्याचं काही वाटतं. म्हणजे हे जनरेशन गॅप आहे. त्यामुळे त्यांना वेगळं राहायला वाटणं, त्यांना स्वातंत्र्य हे जास्त महत्वाचं आहे. खर्च बिर्च हे आपण विचार करतो तसं पुढचे पिढी विचार करत नाही. त्यांना स्वातंत्र्य, इंडिपेंडेन्स, फ्रीडम हे पैसेपेक्षा जास्त महत्वाचं वाटते. त्यामुळे त्यांना घेतलेला निर्णय योग्य आहे. तुम्ही पण आनंदानं स्वीकारा. आणि तुम्हालाही बरं ना, तुम्हाला हवं तसं तुम्ही राहू शकता. आणि हल्ली काय झाले, आपल्याला झालं नाही तरी आपण डबा लावू शकतो किंवा बाहेरनं विकत काही आणू शकतो. आताचे दिवस सोपे गेलेले आहेत. ॲट द एंड ऑफ द डे आपण चांगलं हे न राहिलं का नाही, खूप आनंददायी असते. आणि हल्ली हे तुमचेच नाही सगळीकडे असं चाललेलं आहे. फॉर एक्झाम्पल माझे मैत्रिणीचंच सांगते. माझे मैत्रिणीचे सुनेनं पण लग्नाआधी आपल्या नवऱ्याला सांगितलं होतं आपण लग्न करून वेगळं राहायचं. तो म्हणाला असं कसं होईल, आई एकटी आहे, तिला एकटीला सोडून मला राहता येत नाहीये. ती म्हणाली हे बघा मी कधी 9च्या आधी उठणार नाहीये. मग त्यानं आईला सांगितलं. आई म्हणाली हो माझं काय ठीक आहे. आणि नवऱ्याला कसं हल्ली ऑफिसमध्ये सगळं असते त्यामुळे काही करायचं नसते. तिघांकडे 3 किल्ल्या आहेत. माझी मैत्रीण सुद्धा उठल्यावर आपला आपला आवरते, फिरून येते. फिरून आल्यावर तिचा आंघोळ, देवपूजा आणि नाश्ता करते स्वतःला आणि सुनेला पण. स्वतः नाश्ता घेते आणि सून उठल्यावर तिचं नाश्ता, मग पुढचं सगळं सून करते. आपल्याला एकत्र राहायचं असलं तर असं काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागते. हे सगळीकडे तुमचे तर असं नाहीये. म्हणून मुलं आधीच ठरवतात किंवा सुना आधीच सांगतात नाही आपण वेगळं राहायचं. एका सुनेनंतर सांगितलं मला स्वयंपाक करायचं नाही, मला स्वयंपाकाचं काही सांगायचं नाही, आपण वेगळं राहू, आपण बाहेरनं रोजचं जेवण मागवायचं. त्यांना माहित आहे पहिल्या पिढीला हे जनरेशन गॅप म्हणेन मी. हे आवडणार नाही म्हणून ते आधीच ठरवतात. त्यांचं काही कारण असू शकतात. त्यामुळे आपण हे एक्सेप्ट करायला पाहिजे. आफ्टरऑल आपली मुलं आहेत, कुठे असली तर ती सुखानं राहू देत, आनंदानं राहू देत, म्हणून हो म्हणायचं आहे. त्यामुळे हे काही जगावेगळं नाहीये, हल्ली सगळीकडे चाललेलं आहे. आणि हळूहळू ह्याच्या पुढे मला वाटते अरेंज्ड मॅरेजेस तरी
नाहीशाची होणार आहे का? म्हणजे हल्ली आपण बघतो काही काही चाललेलं आहे, त्यामुळे आई वडील पण म्हणतात ओके त्यांचं ते समजून घेऊ देत, सुखानं राहू देत. एट द एंड ऑफ द डे आपल्याला काय पाहिजे, आपली मुलं सुखी आनंदी राहायला पाहिजे. त्यामुळे अगदी आनंदानं वेगळं राहायचं ते राहावं म्हणा. कधी सणावाराला तुम्ही त्यांना बोलवा, तेही बोलावलं असलं की तुम्ही जावा, छानपैकी मस्तपैकी राहावा. आपले बाकी माझे सगळे मैत्रिणींचं, मित्रांचं, भावांचं, बहिणींचं काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे शोभाताईंना आपण काय पालक म्हणून भूमिका घ्यायची हे विचार करायला चांगलं वाटेल. हॅव ए गुड डे.